पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्री हनुमान ग्रामीण पतसंस्थेनं यंदा उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी करत 1,84,00,000 ढोबळ नफा मिळवलाय। पारदर्शक कारभार, सभासदांचा विश्वास आणि आधुनिक सेवा यांच्या जोरावर संस्थेनं आर्थिक बळकटीची नवी ओळख निर्माण केली आहे। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं चालू आर्थिक वर्षात प्रगतीचा नवा टप्पा गाठत उल्लेखनीय आर्थिक यश संपादन केलंय। तब्बल 1,84,00,000 रुपयांचा ढोबळ तर निव्वळ नफा 1,52,00,000 झालाय। संस्थेनं आपल्या सक्षम व्यवस्थापनाची आणि दूरदृष्टीची साक्ष दिली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष बळवंत पाटील यांनी देऊन संस्थेच्या सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभारावर प्रकाश टाकला। संस्थेची आर्थिक घडी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून मार्च अखेर भाग भांडवल 1,36,00,000 रुपयांवर पोहोचलंय, तर ठेवींची रक्कम 107,07,00,000 रुपयांपर्यंत वाढली आहे। याशिवाय 38,87,00,000 रुपयांची गुंतवणूक आणि तब्बल 467 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। संस्थेचं खेळतं भांडवलही 131,50,00,000 रुपयांपर्यंत पोहोचून संस्थेची आर्थिक ताकद अधिक भक्कम झाली आहे। संस्थेचं मुख्य कार्यालय आणि सर्व शाखा अत्याधुनिक आणि पूर्णतः संगणकीकृत असून सभासदांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर दिला जातोय। सभासद आणि ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत कर्ज परतफेडीसाठी तसंच कर्जदाराच्या आकस्मिक निधनानंतर कर्जमाफीची जीवन सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। संस्थेची प्रगती अधिक वेगानं होत असल्याचा विश्वास अध्यक्ष बळवंत पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, रामभाऊ सावंत, कृष्णात सुतार, रोहन दाभाडे, मुख्य व्यवस्थापक भीमराव फिरंगे तसंच पदाधिकारी उपस्थित होते।